मित्रांनो नमस्कार. बाल उत्साही क्रीडा मंडळ गोविंदा पथक दत्तवाडी जोगेश्वरी मुंबई 60. मित्रांनो आज खूप छान पद्धतीने हा सराव प्रारंभ पार पडला आहे. मागच्या वर्षी प्रो गोविंदामध्ये केलेली 2 नंबरची ती कामगिरी आणि 2026 कसं असणार आहे त्यांच्यासाठी आपण समजून घेऊया. आता या पुढची वाटचाल काय असणार आहे आपली? यावर्षी पुढची वाटचाल म्हणजे मागच्या वर्षी आमचं जे प्रो गोविंदाचं जे टायटल मारायचं स्वप्न होतं ते थोडक्यात राहिलेलं. ती आमची जी चूक आम्हाला मागच्या वर्षीच आम्हाला त्याच दिवशी कळालेली की आमच्याकडनं काय चूक झालेली, ती यावर्षी सुधारण्याचा आम्ही पूर्ण 100% प्रयत्न करू. मला आता काही तांत्रिक प्रश्न विचारायचे आहेत ह्या आपल्या दहीहंडी सणाबद्दलचे आणि आपल्या खेळाबद्दलचे. म्हणजे जसे जसे आपण टप्पे पार करत जातो तशी तशी ही तरुण मुलं जेवढी आहेत त्यांची मनधरणी असते. परत अजून म्हणता ना की आपण खूप त्यांचे सुखदुःखापासून त्यांच्या कौटुंबिक गोष्टी पण आपल्याला सांभाळाव्या लागतात. बरोबर. तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? मी जवळजवळ आता 30 वर्ष मी दहीहंडी खेळतो आहे, त्यामुळे मला लहानपणापासून आता या वयापर्यंत पूर्ण माहिती आहे की मुलांमध्ये काय चेंजेस होत असतात, त्यांचं माइंडसेट कसं असतं, नंतर कोण बोललं तर त्यांचं काय होतं, त्याप्रमाणे आम्हाला त्यांच्या याप्रमाणे चालावं लागतं आणि त्यांचं मन जोपासण्याचा आम्ही प्रयत्न करतो नेहमी. जसं तुम्ही आता 30 वर्षापासून वैयक्तिक दहीहंडी खेळताय, आपण दुसऱ्या पथकातले जे खेळ बघतो त्यांच्या टेक्निक्स बघतो, त्या टेक्निकमधून आहे ना भरपूर काही गोष्टी शिकायला भेटतात. परंतु त्या टेक्निकचं अनुकरण जेव्हा आपण वैयक्तिक करतो तेव्हा एक प्रेरणा आपल्याला भेटते की खरोखर आम्ही हे मंडळ आमच्यासाठीच प्रेरणास्थान आहे, हे संघ आमच्यासाठीच प्रेरणास्थान आहे. बाल उत्साही पथकातलं प्रत्येक मुलगा आणि वैयक्तिक तुम्ही या संदर्भामध्ये काय सांगाल? आमच्यासाठी प्रेरणास्थान म्हणजे मी जेव्हा 4थीला 5वीला होतो तेव्हा जोगेश्वरीमध्ये बॉम्बेवरून संयुक्त चाळ 1, 2, 3 माझगाव ताडवाडी हे गोविंदा पथक जोगेश्वरीमध्ये येऊन हंडी फोडायचे. आम्ही ते खूप लहान एकदम जवळून पाहिलेले आहे. तर त्यानंतर आम्ही जेव्हा मोठे झालो आणि आमचा जो मंडळाचा हे होता गोविंदा, तो फक्त हे होता मर्यादित होता की आम्ही इथेच थर लावायचो, 3 थर 4 थर 5 थर इथे लावायचो आणि दिवसभर एन्जॉयमेंट करायचो आणि संध्याकाळी हंडी फोडून घरी जायचो. त्यानंतर जनरेशन चेंज होत गेलं. नंतर आम्हाला असं वाटलं की आपणच चालू करूया. तर आम्ही 8वी 9वीला असताना आमचाच गोविंदा सुरू केला. सुरुवातीला आम्ही 5 थर लावले आणि अंधेरी, मालाड, दादर अशा हंड्या फोडलेल्या. त्यानंतर आम्ही आता पुढे वाटचाल आपली चालू आहे. जोगेश्वरी म्हटलं तर इकडची प्रत्येक गल्ली काहीतरी सांगत असते. जसे जसे एप्रिल मे महिना जवळ येतो प्रत्येकजण गावावरून येतात आणि ही लगबग चालू असते प्रत्येक गल्लीमध्ये दहीहंडी उत्सवाची. आज आपलं मंडळ आपली काय तयारी करणार, काय नाही करणार. त्याबरोबर प्रो गोविंदासारखं एक चांगलं व्यासपीठ पण भेटलं या गोविंदाला. ह्या सगळ्या ज्या गल्ल्या आहेत, आपली जोगेश्वरी ही जी टेकडी आहे, स्पर्धा झाली असं वाटतंय तुम्हाला? स्पर्धा तर नक्कीच झाली आहे, पण मी याचं उत्तर आत्ताच्या जी पिढी आहे त्यांच्याकडनं ऐकू इच्छितो. ओके. काय बोलशील? स्पर्धा वाटते का तुला? हो, आता स्पर्धा तर वाटते आहे. कॉम्पिटिशन वाढलं आहे. कॉम्पिटिशन वाढलं आहे म्हणजे टेक्निक्समध्ये वाढलं आहे, स्पीड्स आले आहेत, थरांचे लेयर्स वाढले आहेत. आता जो 2025 प्रो गोविंदा बघितला असेल त्याच्यामध्ये कमी थर आहेत. कमी थरामध्ये स्पीडमध्ये लावायचे आहेत. त्याच्यामध्ये पण त्यांनी कॅटेगरीज काढले आहेत. डस्ट कॅरेगेट, स्लो गेला की पेनल्टी, बसलं की पेनल्टी. पहिला म्हणजे छोटा गोविंदा पथक खेळायचो तेव्हा असं काहीच नव्हतं. म्हणजे एक परंपरा होती, हंडी होती, आम्ही थर लावायचो 4 थर 5 थर. आता काय झालं, स्पीड आहे. इकडे जर स्पीड आहे ना ते ॲक्च्युअल कॉम्पिटिशन आहे. म्हणजे आता जर 5 थराचे गोविंदा पथक तुम्ही बोललात तर खूप आहेत, म्हणजे खूपच आहेत. पण त्याच्यामध्ये स्पीड लावणारा तो चांगला आहे. तसंच आता 8साठी स्पीड आला आहे, 7साठी स्पीड आला आहे. आता स्पीड असून पण फायदा नाही. सेकंडवर थर लावून थर पळवायचे आहेत. काही टायमाला सिंगल एका जाऊन हातवरती करणार. म्हणजे तुम्ही आणि मी 5 थर एकत्र लावतो तेव्हा 6व्यावर जाऊन जो हात पहिल्यावरती करेल ती पण टेक्निक्स आहे ना. त्याच्यामुळे काय झालं आहे की फिटनेस वाढला.
त्याच्यामध्ये काय काही प्लेयर असे असतात फिटनेस आहे पण अलर्टनेस नाही, म्हणजे चतुरता नाही आहे, चतुरतेवरती अभ्यास करावा लागला. ते झालं. त्याच्यानंतर आता टाईम मॅनेजमेंट आली. म्हणजे आता समजा मी कामावरनं आलो 6 वाजता. पहिलं आमचं कसं असायचं, 6-7 वाजता कामावरनं आलो, आम्ही जिमला गेलो, त्याच्यानंतर 10-10:30 वाजता आमची प्रॅक्टिस सुरू व्हायची, ते 11पर्यंत चालायची. हा पहिल्याचा गोविंदा आमचा. आता काय झालं, प्रॅक्टिस 9 वाजताच चालू होते आणि जोगेश्वरीत तर प्रॅक्टिस चालू कधी होती कोणाला माहीत पण नसतं. सराव समारंभ झालेत त्याच्यामुळे प्रॅक्टिस करायची. परत जिममधला वर्कआउट वेगळा, हा ग्राउंडचा वर्कआउट वेगळा, स्पीडचा वर्कआउट वेगळा, स्ट्रेंथ आली, थर उभे करायचे आहेत. आता कधी कधी कसं होतं की आमचे मागचे ट्राय बघितले असेल की थर एक साईडला झुकलेले, तो आमचा स्ट्रेंथचा वर्कआउट झालेला, त्याच्यामुळे आम्ही करू शकलो. पण कॉम्पिटिशन तर वाढले, नक्कीच वाढले. आपल्या आजूबाजूला खूप प्रबळ दावेदार आहेत. विश्वविक्रमी जय जवान गोविंदा पथक, कोकण नगर गोविंदा पथक, त्यांचा पण विश्वविक्रम आहे, आर्यस गोविंदा पथक. खूप संघर्ष आहे, खूप मेहनत पण आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये आपण जेव्हा त्यांना बघतो काहीतरी एक वेगळी ऊर्जा भेटते, प्रेरणा भेटते. जसं तू बोलल्याप्रमाणे टेक्निक्स पण भेटतात. काय शिकायला भेटतं? असे तुम्ही नावं घेतलं गोविंदा पथक, प्रत्येक गोविंदा पथकामध्ये ना काहीतरी वेगळेपण आहे. कोणाचा स्पीड चांगला आहे, कोणाचा स्पीड नाही पण टेक्निक फास्ट आहे. म्हणजे जरा इकडनं हा एका सेकंदात जातो आहे, फास्ट नाही जातो आहे, हा पायाने चालला आहे. पण काय काय टेक्निक अशी वापरली आहे की स्लो जातो आहे पण टेक्निकने फास्ट चाललं आहे. काही गोविंदा पथक त्यांची मॅनेजमेंट चांगली आहे, म्हणजे परफेक्शन्स कडक आहे. म्हणजे प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं आहे, चोरण्यासारखं आहे. ते प्रत्येकाकडून आता आम्हाला समजलं की आमच्याकडे ही टेक्निक्स कमी आहे, मग त्याच्यावर आमची मॅनेजमेंट काम करते. जसं मागच्या वर्षी तर माझा स्पीड कमी होता, पण मी का कमी होतो आहे, मग एकदा 3 नंबर शिडी, एकदा 1 नंबर शिडी, एकदा 2 नंबर शिडी. मग कधी कधी काय होतं 1-2 नंबर नाही होत नाही, त्याच्यामध्ये अजून एक शिडी वाढवावा लागतो. हे टेक्निक्सचे पार्ट्स हे बाकीच्या गोविंदा पथक किंवा त्यांच्यावर आपण म्हणजे बघतो आणि शिकतो. तेवढंच सांगू इच्छितो. आत्ता बघायला गेलं तर ह्या 3-4-5-6 वर्षामध्ये भरपूर सारे गोविंदा पथक 3 वर्ष झाले, 4 वर्ष झालेत, गोविंदा पथक आलेत आणि ते थांबलेत पण. मुंबईतली जुनी मंडळं, उपनगरातली जुनी मंडळं, ठाण्यातली जुनी मंडळं, मुंबईला बंडा मारुती झाली, विजय बजरंग, खूप वर्षापूर्वीची त्यांची म्हणजे दहीहंडीची ही परंपरा आहे. थराची उंची तीच ठेवलेली आहे. परंपरा तर तीच जोपासतात आहे. स्थानिक लेवलला पण ते चांगले काम करतात. म्हणजे वैयक्तिक बघायला गेलं तर खूप चांगले आपली परंपरा जोपासली आहे. जोगेश्वरीमध्ये बघायला भेटतं तसं. हो, आता तुम्हाला खरं सांगायचं झालं, कोरोनामध्ये खूप मंडळं बंद पडली. कदाचित आमचं मंडळ थोडं स्लो झालेलं, म्हणजे पोरं येत नव्हते, काही प्रॉब्लेम होत होता. त्यानंतर काय होतं, यंग जनरेशन, तुमची मेन यंग जनरेशन आहे तुमच्या पाठी. आता आमचे सचिन वगैरे आहेत, सचिन, अमोल मॅडी, अमोल आहे, अजून खूप हॅरी वगैरे आहेत. ते यंग जनरेशन सांगतात की तुम्ही असं करा, हे करा. तर मी कॉलेजला आहे, माझ्या कॉलेजमधली ही पोरं, त्यांना एकत्र आणून तुम्ही कसं तुमचं कल्चर ठेवता. म्हणजे आता फक्त ही परंपरा तर ठीक आहे, परंपरा आपल्याला करायची आहे, सगळं करायचंच आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला थोडं स्मार्ट व्हायचं आहे. म्हणजे थोडं स्मार्ट काहीतरी वेगळं करायचं आहे, त्याकडे वाटचाल आहे. आणि आता कसं कोरोनामध्ये खूप मंडळ कमी झालेली, आता त्यांनी प्रो गोविंदा झाला आणि परत आता सण म्हणजे ध्यानी थोडं कॉम्पिटिशन वाढलं की थोडे अलर्ट झालेत अजून. म्हणजे काही मंडळ आता जोगेश्वरी 2-4 मंडळ अजून स्थापन पण झालेत, जी पहिली बंद होती तिथं चालूसुद्धा झाले. म्हणजे ते त्यांच्याप्रमाणे जे एफर्ट्स लावत आहेत, भले छोटं होऊन दे मोठे एफर्ट्स चालू आहेत प्रत्येकाचे. असं उपनगरातला गोविंदा, मुंबईतला गोविंदा, ठाणे स्टाईल पद्धतीचा गोविंदा. आपलं पथक जेव्हा दुसऱ्या भागांमध्ये जातं, प्रोचा पण एक दर्जा आपल्याला आहे, पण त्याचबरोबर परिस्थितीचं भान राखून बाल उत्साही मंडळातला प्रत्येक गोविंदा, त्याच्यावर असणारी तुमच्या लोकांची असणारी ती नजर, काय त्या क्षणाला काय सांगू शकता तुम्ही? त्या क्षणाला जेव्हा आपलं पथक जात असतं तेव्हा तुम्हाला काय वाटतं तिकडे गेल्यावर? पथक जातं, जी आपण प्रॅक्टिस केली आहे तिथं पुरेपूर द्यायची आहे. त्याच्यात सर्वात मेन रोल कसा आहे, तुम्ही बोललात उपनगरातले, बॉम्बेमधले, ठाण्यामधले, प्रत्येकांचं क्षेत्र एकच आहे, प्रत्येकांच्या ना थर लावायची पद्धत वेगळी आहे. ठाण्याची पद्धत खूप टफ आहे, म्हणजे त्याच्यावरती खूप तुम्हाला टेक्निक्सवर अभ्यास करायचा आहे. आम्ही सुद्धा तिकडे जातो, आमचं एकच असतं, जो आमचं टार्गेट आहे तेच डोक्यात एम ठेवायचं आहे, माइंडसेट तोच पाहिजे. तुम्ही बाकी ठेवाल डोक्यात कोणते विचार असे तसे काय नव्हू शकत. तोच माइंडसेट लावायचा आहे, एकदम प्रॉपर प्रिपरेशन थर लावायचे आहेत आणि इझिली खाली उतरायचं, बस एवढंच असतं. माझा आता एकदम शेवटचा प्रश्न, या 2026मध्ये म्हणजे आपलं मंडळ तसं झालं आहे 1975, सुरुवात झाली आहे 2004 पासून गोविंदाची.
2004पासून आता 2026पर्यंत बाल उत्साही गोविंदा पथकांनी कुठल्या अशा मंडळाला आदर्श मानला आहे आणि खरोखर आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपण ही उंची गाठलेली आहे? तुम्ही मला दोघांनी उत्तर द्यायचं आहे, सांगा. आमचा आदर्श आमचा जोगेश्वरीचा अभिमान जय जवान गोविंदा पदक आहे. तू काय सांगशील? आमचे जे आता ह्या सरांनी सांगितलं आहे तेच आम्ही फॉलो करतो. आणि त्याचप्रमाणे म्हणजे आता काय झालं, सगळ्यांना कॉपी करावं लागतं आहे. कॉम्पिटिशनमध्ये राहायचं आहे ना, तर आता तुम्ही बघितलं काय काय गोविंदाबाई ठाण्याच्या स्टाईलसुद्धा करत आहेत. म्हणजे प्रत्येकाला आम्ही पकडतो आहे. असं एकच नाही की प्रत्येक ज्याच्याकडून जे भेटतं आहे ना ते शिकायचं. तो छोटा गोविंदसुद्धा असतो. काय काय छोटे गोविंद आहेत त्यांच्यातसुद्धा चांगले स्किल आहेत, दिसायला नाही आहेत पण ते इंस्टाग्राम रील्सवरती येत राहतात. असे खूप पथक आहेत, त्यांचे बॅलन्स कंट्रोल सगळं खतरनाक आहे. सगळं आम्ही जे भेटेल कॅच करता येईल तेवढं करतो. मित्रांनो, खूप प्रामाणिकपणा आहे प्रत्येक गोविंदामध्ये, पण ह्या सगळ्यांमध्ये एक आहे, उत्साह, विश्वास आणि एकमेकांच्या म्हणतात ना पायावर खांद्यावर पाय देऊन वरती चढायचं आहे. या गोविंदाने या श्रीकृष्ण भगवंताने ह्या सगळ्यांना आशीर्वाद तर दिला आहे. जाता जाता ह्या उत्सवासाठी ह्या श्रीकृष्ण भगवंताला तुम्ही ह्या वर्षासाठी काय मागणं कराल, काय एक बोलाल, काय ते साकडं घालाल? हे आम्हाला यावर्षी आमचं 9 थर लावायचे आहेत, तर ते सुखरूप लावून सुखरूप उतरू दे. आमच्या कोणत्याही गोविंदाला कोणतीही दुखापत नाही झाली पाहिजे, हेच आमचं मागणं आहे. तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार. आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की श्रीकृष्ण भगवंताला पण मी प्रार्थना करतो की ह्या वर्षी आपले 9 थर एकदम कडकमध्ये लागू दे आणि त्याचप्रमाणे सुखरूप उतरू दे, 0 इंजरीमध्ये. तुमच्या मनापासून आभार. थँक्यू. या.